फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर। तू तो रोलर से उड़ गया होगा। उड़ा तेरा बाप। अरे पब्लिक चिल्ला रही थी। मित्रांनो, आज आपण जाणार आहे नमो सेंट्रल पार्क, जे की ठाण्यामध्ये लोकेटेड आहे. तर चला जाऊया तिथं. तर तुम्हाला पहिल्यांदा यावं लागेल ठाणे स्टेशन. CSMT किंवा दादर स्टेशन वरून तुम्हाला फास्ट ट्रेन भेटून जाणार. ठीक आहे, समज गया. त्यानंतर तुम्हाला जावं लागेल वेस्ट साइड. A few moments later. त्यानंतर तुम्हाला यावं लागेल ठाणे बस स्टँड. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर मित्रांनो, 6 नंबरला तुम्हाला 98 आणि 95 नंबरची कोळशेत बसेस लागेल. तर या साईडला जाणारे बसेस खूप कमी आहेत. तर बसचं जे भाडं आहे ते 15 रुपये आणि शेअरिंग ऑटोचं भाडं आहे ते 40 रुपये आहे पर पर्सन. तर मित्रांनो, तुम्हाला प्लॅटिना नाव दिसेल, या समोरच्या बस स्टँड वरती उतरायचं आहे. तर मित्रांनो, येथे बघा नमो सेंट्रल पार्क असं नाव आहे आणि त्याच्याच बाजूला कल्पतरू पार्क सिटी अशी मोठी पाटी आहे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, तुम्हाला त्यानंतर यायचं कल्पतरू पार्क सिटी. तिथे यायचंय मित्रांनो, कल्पतरू पार्क सिटी. तर त्यानंतर तुम्हाला या रस्त्याने जायचं, एक 5-10 मिनिटं वॉकिंग आहे. तर चला इकडनं जाऊया. हे जे पार्क आहे हे सोमवारी बंद असतं. तर या पार्कची एंट्री फी 20 रुपये पर पर्सन आहे, पण हॉलिडे शनिवार आणि रविवार 30 रुपये असते. तर हा तुम्ही बोर्ड बघून घ्या. तर मित्रांनो, लक्षात असू द्या, येथे फक्त ऑनलाईन पेमेंट घेतात, कॅश नाही. मगर क्यों? नंतर येथे तुमची बॅग चेक होते. येथे आराम करण्यासाठी पण जागा दिलेली आहे. येथे तुम्हाला नकाशामध्ये दिले आहे कसं जायचं. तर मित्रांनो, हे गार्डन 4 सेक्शन मध्ये डिवाइड केले आहे. तर पहिला थीम गार्डन, दुसरा लेक साइड, तिसरा प्ले झोन आणि चौथा स्पोर्ट एरिना. तर हे 4 सेक्शन आपण डिटेल मध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, जो चौथा स्पोर्ट एरिना आहे इथं तुम्हाला पहिल्यांदाच बुकिंग करावी लागते. तर तुम्हाला चेस खेळायचं असेल तर येथे तुम्ही खेळू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट सेक्शन थीम गार्डन. या गार्डनमध्ये छोटे छोटे स्पेशल डिझाईन केलेले 3 गार्डन आहेत. येथे तुम्ही फोटो काढू शकता. फर्स्ट चायनीज गार्डन. हे गार्डन खूप स्पेशल आहे. येथे तुम्ही आराम करू शकता. ते गार्डनमध्ये तुम्हाला चायनीज दगड पाहावयास मिळतात. सेकंड मुघल गार्डन. या गार्डनमध्ये छान असे स्ट्रक्चर आहेत आणि तेथे वॉटरफॉल पण बघायला भेटेल. थर्ड मोनोकोरन गार्डन. या गार्डनमध्ये डिझायनिंग विंडो आणि कलरफुल असं केलेलं आहे. आणि या 3 गार्डनपेक्षा फ्लोरा ट्रेल्स पण खूप चांगला आहे. स्पेशली जे लोक वॉल करतात आणि फोटो व्हिडिओ काढण्यासाठी खूप चांगला आहे. सेकंड सेक्शन लेक साइड. इथे खूपच छान असा व्ह्यू आहे आणि गॉर्जियस असा ब्रिज, ज्याला विविंग डक असं नाव दिले गेले आहे. लेकमध्ये तुम्हाला कलरफुल कारंज्या आणि पाण्यातील झाडे पाहावयास मिळतात. त्याच्याच बाजूला एम्प्ली थिएटर आणि स्टेज पण बघायला मिळतो. थर्ड सेक्शन प्ले झोन. हे बेसिकली लहान मुलांसाठी आहे आणि हा या पार्कमधील क्राऊड एरिया आहे. येथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप वस्तू आहे, जसे की विक्टरी हिल, स्लाइड, स्प्लॅश पॅड, ही खूप मोठी मेज, झिप लाईन इत्यादी.